आज हायकोर्टमध्ये शिवसेना पक्षाच्या नावाबद्दल आणि धनुष्यबाण या चिन्हावरून सुरू असलेल्या महत्त्वाच्या वादावर पुन्हा सुनावणी झाली. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे गटाने कोर्टाच्या निर्णयाला थेट आव्हान दिले असून आयोगाने शिंदे यांच्या गटाला खरी शिवसेना म्हणून दिलेली मान्यता आणि धनुष्यबाण चिन्हावर दिलेला अधिकार हा कायद्याच्या चौकटीबाहेर असल्याचा दावा केलाय. या प्रकरणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असून आज न्यायालयात दोन्ही बाजूंकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. उद्धव ठाकरे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयात अत्यंत ठामपणे सांगितलं की निवडणूक आयोगाने आपल्या अधिकार मर्यादेचा भंग केलाय. त्यांनी स्पष्ट केलं की पक्षाच्या संविधानाची वैधता तपासण्याचा अधिकार आयोगाला नाही. 2018च्या पक्ष घटनेनुसार पक्ष संघटनेतील बहुसंख्य सदस्यांचा पाठिंबा ठाकरे गटाला होता. मात्र आयोगाने त्या घटनेकडे दुर्लक्ष करून 1999च्या जुन्या घटनेचा आधार घेतला. सिब्बल यांच्या मते हा निर्णय केवळ विधिमंडळ पक्षातील आमदारांच्या संख्याबळावर आधारित होता, जो कायद्याच्या दृष्टीने चुकीचा आहे. सिब्बल यांनी न्यायालयात सांगितलं की निवडणूक आयोगासमोर लाखो प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात आली होती, ज्यामध्ये पक्ष संघटना आणि कार्यकर्त्यांचा प्रचंड बहुमत उद्धव ठाकरे यांच्या बाजूने असल्याचं स्पष्ट होतं. तरीही आयोगाने केवळ आमदारांच्या संख्येला महत्त्व दिलं, पक्षाचं नाव आणि चिन्ह देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी यावर भर दिला की विधिमंडळ पक्षात फूट पडणं आणि मूळ राजकीय पक्षात फूट पडणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मात्र आयोगाने या दोन्ही गोष्टी एकच मानून निर्णय दिला. याच वेळी न्यायालयाने सुद्धा काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. न्यायमूर्ती यांनी विचारलं की आता या प्रकरणात नेमका कोणता मुद्दा शिल्लक राहिला आहे. त्यांनी नमूद केलं की विधानसभा पुन्हा निवडून आल्यानंतर अपात्रतेचा प्रश्न कायदेशीर दृष्ट्या गौण ठरू शकतो. आता मुख्यतः निवडणूक चिन्हाचा प्रश्न उरतो. तसंच त्यांनी स्पष्ट केलं की विधिमंडळ पक्षाचे सदस्यत्व आणि मूळ पक्षाचे सदस्यत्व या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती यांनी सुद्धा निरीक्षण नोंदवत सांगितलं की अपात्रतेचा निर्णय घेताना संबंधित आमदारांच्या वर्तनाचा विचार केला जातो. उदाहरणार्थ पक्षप्रमुखांनी बोलवलेल्या बैठकीला अनुपस्थित राहणे किंवा दुसऱ्या राजकीय गटाशी संबंध ठेवणे या गोष्टी महत्त्वाच्या ठरू शकतात. यावर सिब्बल यांनी सांगितलं की या प्रकरणात अनेक घटना आहेत ज्या आमदारांनी स्वइच्छेने पक्ष सोडल्याचे दर्शवतात. आता सिब्बल यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडत सांगितलं की सर्वप्रथम आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय व्हायला हवा आणि नंतर पक्षाचे नाव आणि चिन्ह यावर निर्णय घेतला गेला पाहिजे होता. मात्र निवडणूक आयोगाने उलट क्रमाने निर्णय घेतला, ज्यामुळे संपूर्ण प्रक्रियेत गोंधळ निर्माण झाला. त्यांच्या मते जर अपात्रतेचा निर्णय आधी झाला असता तर विधिमंडळातील बहुमताचा जो दावा आहे तो करण्याचा अधिकार काही आमदारांना उरला नसता. या प्रकरणात संस्थात्मक सचोटीचाही मुद्दा जोरदारपणे पुढे आला. सिब्बल यांनी सांगितलं की लोकशाही व्यवस्थेचा गाभा म्हणजे संस्थांची प्रामाणिकता आणि विश्वासार्हता आहे. जर संवैधानिक संस्था त्यांच्या अधिकारांचा वापर करताना निष्पक्षता राखत नसतील तर लोकशाही व्यवस्थेवर त्यांचा गंभीर परिणाम होतो. यावर न्यायालयाने सुद्धा त्यांच्या विचारांचा उल्लेख करत सांगितलं की संविधान कितीही चांगलं असलं तरी ते राबवणारे लोक योग्य नसतील तर त्याचा काय उपयोग होणार आहे. सिब्बल यांनी शेवटी स्पष्ट केलं की केवळ काही आमदार वेगळे झाल्याने संपूर्ण पक्ष त्यांच्याकडे जात नाही. मात्र निवडणूक आयोगाने हाच निष्कर्ष काढत शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले, जो कायद्याच्या चौकटी बाहेरचा निर्णय असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यांनी हेही सांगितलं की सत्तेचे आकर्षण मोठे असते आणि त्यामुळे वेळोवेळी आमदारांचे संख्याबळ बदलत जाते, पण त्यावरून मूळ पक्षाची ओळख ठरवणं चुकीचं आहे. आता वरवर एकंदरीत पाहता आजची सुनावणी अत्यंत महत्त्वाची ठरली असून या प्रकरणाचा अंतिम निकाल केवळ शिवसेनेसाठीच नव्हे तर देशातील इतर राजकीय पक्षांसाठी सुद्धा मोठा दिशादर्शक ठरणार आहे. आता पुढील सुनावणी आणि न्यायालयाचा अंतिम निर्णय काय येतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मंडळी, एकूणच या प्रकरणात आता महाराष्ट्राच्या जनतेची उत्सुकता वाढू लागलेली आहे. ज्या पद्धतीने कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केलाय आणि कोर्टासमोर प्रश्न उभा केलेत, त्यांनी ठाकरे गटांकडे त्यांची मूळ शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह परत येतं की काय अशी एक शक्यता निर्माण झालेली आपल्याला एकंदरीतच दिसते. तुम्हाला काय वाटतं एकंदरीत या प्रकरणाबद्दल कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा
आणि या चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं सहकार्य ठेवा. मी मंगेश हुसे, धन्यवाद.